महाराष्ट्रातील तमाम डीएड बीएड धारकांना तसेच माझ्या शिक्षक वृंदांना नमस्कार. अकुल्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे नी दिलेल्या परीक्षेचा वेळापत्रक पाहणार आहोत. वेळापत्रकामध्ये ऑनलाईन आवेदन भरण्याची जी तारीख होती ती तारीख आता वाढवून दिलेली आहे. आधी जी तारीख होती ती 15 सप्टेंबर 3 ऑक्टोबर पर्यंत होती, पण नुकताच परीक्षेची ऑनलाईन आवेदन भरण्याची तारीख ही वाढवण्यात आली आहे. ती आता 9 ऑक्टोबर करण्यात आलेली आहे. ज्यांनी कोणी परीक्षेचा फॉर्म भरलेला नसेल त्यांनी तुरंत परीक्षेचा फॉर्म भरावं. तसंच ऑनलाईन आवेदन भरण्याची मुदतवाढ जर केलीच आहे त्यांनी पुन्हा प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्याची तारीख पण दिलेली आहे. तसंच शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 कोणत्या तारखेला होणार आहे ही पण जाहीर केलेली आहे. जसं प्रवेश पत्र ऑनलाईन जर आपल्याला काढायचं असेल तर ते 10 नोव्हेंबरला काढू शकतो आपण, 10 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर पर्यंत. आणि पेपर 1 हा 23 नोव्हेंबरलाच होणार आहे. पहिला पेपर 23 नोव्हेंबर रविवार दिवस. टाइम आहे 10:30 ते 1. आणि पेपर दुसरा हा रविवार 23 नोव्हेंबरलाच होणार आहे आणि तो आहे टाइम 14:30 म्हणजे 1:30 ते 5 वाजेपर्यंत आपल्याला पेपर घेण्यात येणार आहे. ज्यांनी कोणी फॉर्म भरलेला नाही आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावे. म्हणजे पेपर 1 मध्ये विषयामध्ये आपण पाहलो बालमानसशास्त्र. हा 30 प्रश्न 30 मार्कांसाठी विचारणार आहे. दुसरा आहे भाषा 1. भाषा 1 आपण ज्या भाषेमध्ये डीएड आणि बीएड केलेलो आहे तीच भाषा आपल्याला निवडायची आहे. जर कोणी मराठीत केला असेल तर मराठी, कोणी इंग्रजीत केला असेल तर इंग्रजीमध्ये, कोणी जर उर्दूमध्ये केला असेल तर उर्दूमध्ये. ती पण 30 प्रश्न आणि 30 गुणांसाठीच राहणार आहे. भाषा 2 म्हणजे भाषा 2 ही इंग्रजी किंवा मराठी आपण घेऊ शकतो. जर आपली उर्दू भाषा, हिंदी भाषा, इंग्रजी भाषा जर असेल पेपर 1 तर आपण दुसरी भाषा ही मराठी घेऊ शकतो. पण जर आपली पहिली भाषा ही मराठी असेल तर आपण सेकंड भाषा म्हणजे दुसरी भाषा ही आपल्याला इंग्रजी घ्यावी लागेल. तसंच गणित पण 30 प्रश्न 30 मार्कासाठी विचारण्यात येणार आहे. आणि पर्यावरण अभ्यास हा 30 प्रश्न 30 मार्कासाठी. असे एकूण 150 प्रश्न ही 150 मिनिटांसाठी पण होणार आहे. हा झाला आपला पेपर 1. आपण पाहणार आहोत नंतर पेपर 2. तर हा पेपर 2 मध्ये आपल्याला बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र हा 30 प्रश्न 30 मार्कासाठी विचारण्यात येणार आहे. भाषा 1 म्हणजेच मराठी ज्यांची जी भाषा असेल ती 30 प्रश्न आणि 30 गुणांसाठी राहणार आहे. भाषा 2 आपण इंग्रजी ज्यांची उर्दू वगैरे असेल ते मराठी घेऊ शकतात. ती 2 भाषा आहे. 30 प्रश्न 30 मार्कासाठी. गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र ज्यांना कोणाला गणित विज्ञान जर घ्यायचं असेल तर ते 60 प्रश्न 60 मार्कासाठी विचारण्यात येतो. आणि कोणाला जर सामाजिक शास्त्र जर घ्यायचं असेल तर सामाजिक शास्त्र पण 60 प्रश्न 60 मार्कासाठी विचारण्यात येते. म्हणजे पहिला पेपर हा 150 मार्कांसाठी आणि दुसरा पण पेपर 150 मार्कांसाठी होणार आहे. एकूण कालावधी 150 आणि एकूण प्रश्न 150. तसंच तर कॅटेगरी वाईज ही आपल्याला पास होण्यासाठी काही पात्रता दिलेली आहे. जसं 150 प्रश्न 150 गुणांसाठी. जनरलसाठी 90 मार्क घ्यावे लागत असेल. ओबीसी, एससी आणि एसटी साठी 82.5 म्हणजे 83 मार्क आपल्याला घ्यावे लागेल. जनरल म्हणजे ओपन कॅटेगरी वाल्यांना 90 मार्क आणि ओबीसी, एससी आणि एसटी यांना 83 मार्क घ्यावे लागेल. म्हणजे 82.5 म्हणजे 83 मार्क घ्यावा लागेल. आणि एवढे मार्क घेऊन आपल्याला पेपर 1 मध्ये आपण बालमानसशास्त्र पाहणार आहोत. मग बालमानसशास्त्र जर 30 प्रश्न विचारणार असेल 30 प्रश्नांसाठी 30 गुणांसाठी 30 प्रश्न. मग बालमानसशास्त्र हा आपल्याला फडके प्रकाशन तसंच डीएड आणि बीएड मध्ये जे आपण बालमानसशास्त्र शिकलो त्या बालमानसशास्त्राच्या पुस्तकामधून आपल्याला अभ्यास करावायचा आहे. फडके प्रकाशन ही चांगली पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामधून आपली चांगल्यात चांगली पद्धतीने तयारी होऊ शकतो.
तसंच आपल्याला भाषावनसाठी मराठी, जर भाषावनसाठी मराठी असेल तर मराठीसाठी आपल्याला 1 ते 5 या वर्गासाठी जी काही पुस्तकं दिलेली आहेत ती पुस्तकं आणि त्या पुस्तकामधून जी नोट्स मी जे काढणार आहे आणि मराठीसाठी जे पुस्तक आहेत वाळंबे सर, शिंदे सर, मराठीसाठी दर्जेदार पुस्तक आहे एक वाळंबे सरांची आणि शिंदे सरांची. ह्या दोन्ही पुस्तकांची आपण जे नोट्स काढलेले आहे ती सविस्तर माहिती आपल्याला अकुल्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवरून आपल्याला मिळून जाईल. त्याच्यानंतर इंग्रजी हा 1 ते 5 इयत्तामधील जो इंग्रजी आहे त्या इंग्रजीमधून आपल्याला काही प्रश्न विचारणार आहेत. इंग्रजीसाठी सर्वात बेस्ट पुस्तक म्हटलं तर MJ शेख सर आणि दुसरी आहे शिंदे सर. या दोन्ही पुस्तकांच्या नोट्स मधून मी तुम्हाला अध्यापन करणार आहे आणि चांगला मटेरियल, फ्री मटेरियल तुम्हाला फ्री कंटेंट देणार आहे. त्याच्यानंतर गणित 1 ते 5 इयत्तामध्ये जे काही गणिताचे टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्स मधले महत्वाचे आणि मागील वर्षामध्ये झालेले प्रश्नपत्रिका यांचा अनालिसिस करून मी आपल्याला अध्यापन करणार आहे. पर्यावरण अभ्यास म्हणजे 1 ते 5 वर्गासाठी जे आपल्याला पर्यावरण अभ्यास ही पुस्तिका जी मिळते म्हणजे सर्व सामाजिक शास्त्रांचा जो मेळ आहे त्या पुस्तकातून मी तुम्हाला चांगल्या दर्जेदार प्रश्नांचा मागील झालेल्या व्यवस्थितपणे त्याचं स्पष्टीकरण करून तुम्हाला अध्यापन करणार आहे. त्याच्यानंतर पेपर 2 साठी तेच बालमानसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी सारखाच असतो. भाषा 1 म्हणजे मराठी, भाषा 2 म्हणजे इंग्रजी, गणित विज्ञान इथं स्पेशल 60 प्रश्न राहणार 60 मार्कासाठी. किंवा तुम्हाला जर सामाजिक शास्त्र जर घ्यायचं असेल तर सामाजिक शास्त्र म्हणजे याच्यामध्ये इतिहास, भूगोल आणि अदर राज्यशास्त्रचे जे काही प्रश्न असतील त्या हे सर्व सामाजिक शास्त्रामध्ये तुम्हाला विचारण्यात येईल. असे 60 प्रश्न 60 गुणांसाठी आपल्याला विचारण्यात येईल. शिक्षक मित्र हो, आपल्यास एक विनंती आहे की अकुल्स अकॅडमी युट्यूब चॅनेलवर जाऊन सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करावा. मी आपल्याला TET आणि टेट आणि CET या तिन्हीसाठी आवश्यक दर्जेदार मटेरियल फ्री कंटेंट म्हणून आपल्याला देणार आहे. आपण आणि आपल्या मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करावा आणि या चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करावा हीच माझी विनंती आहे. आपण अकुल्स अकॅडमी या युट्यूब चॅनल मार्फत विविध विषयांवर दर्जेदार मटेरियल्स, दर्जेदार कंटेंट घेऊन येत आहोत. अवश्य आपण त्याचा लाभ घ्यावा. धन्यवाद.